पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला निश्चितपणानं मोठं यश या ठिकाणी संपादन होईल असं चित्र एकंदरीत निर्माण झालेलं आहे। मुळामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने बहारलेला मंतरलेला हा सगळा परिसर। परंतु शाहू फुले आंबेडकर किंवा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे मंडळी नाव घेत आहे, तर ही सगळी मंडळी वंचितांच्या बाजूने लढत राहिली। छत्रपती शिवाजी राजांनी रयतेचं राज्य उभा केलं। महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नावर लढे उभा केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा समतेचा मार्ग स्वीकारला आणि तळागाळातल्या माणसासाठी ते लढत राहिले। पण आज या सगळ्या महान व्यक्तिमत्वांचं नाव घेणारी माणसं ही कुठं आहेत? ही सगळी वाड्यामध्ये आहेत। आणि निश्चितपणानं आत्ताची लढाई आहे ती वाडा विरुद्ध गावगाडा अशी लढाई आहे। छत्रपती शिवाजी राजे सुद्धा वाड्यांच्या विरोधामध्ये लढलेले होते। महात्मा फुले वाड्यांच्या विरोधामध्ये लढले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाड्यांच्या विरोधामध्ये लढले। त्यामुळे मला वाटतं की या निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून हे सगळे वाडे उद्ध्वस्त होणार आहेत आणि रयतेचा विजय निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि होतो आहे। सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, पंतप्रधान मोदींच्या सभा होणार आहे। अशा पद्धतीनं काय बळ मिळणार आहे महायुतीच्या उमेदवारांना? या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी हे दौऱ्यावरती पश्चिम महाराष्ट्राच्या येत आहेत आणि निश्चितपणानं त्यांच्या या झंझावातामधून तळागाळातला समाज हा परत मोठ्या ताकदीनं नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा राहील। कारण ही निवडणूक भारत विरुद्ध इंडिया अशी आहे। इंडियामध्ये असणारे आघाडीमधले सगळे हे लुटारो आहेत, सगळे अल्लीबाबाचे साथीदार आहेत आणि निश्चितपणानं भारतातल्या गोरगरीब जनतेला 18 पगड जातीला बरोबर घेऊन नरेंद्र मोदी निघालेले आहेत। उपस्थित केलेले होते, काय शंकेचं निरसन झालेलं आहे का? काय भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही सर्व घटक पक्ष जे पूर्वीचे होतो ते आता आहे आणि आमचा जो लढा होता तो सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये सुख आणि संपन्नता आली पाहिजे, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हास्य फुललं पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो। आणि निश्चितपणानं आम्हाला काय मिळालं याच्यापेक्षा की तुम्ही भविष्य काळामध्ये शेतकऱ्याला काय देणार आहे, शेतमजुराला काय देणार आहे, बारा बुलतेदाराला आलुतेदाराला काय देणार आहे, हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं। आणि एक गोष्ट मी निश्चितपणानं तुम्हाला सांगेन की या महाराष्ट्राच्या 70 वर्षाच्या राजकारणामध्ये मोठभर सरदारांचंच राज्य होतं। या सरदारांना पायाखाली कचा तोडवण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस या माणसानं केलं आणि म्हणून शरद पवार सारख्या माणसाला त्याची जात काढावी लागली। पण पवार तुमची जात जर वेगळी असती, फडणवीस तुमचं नाव असतं तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुणी हुंगलं नसतं। परंतु देवेंद्र फडणवीस एकच बाप असा भेटला की तो शरद पवारांना पुरवून उरला आणि म्हणून आज त्यांना या वयात सुद्धा खोटं बोलत रिटून चालावं लागत आहे। सत्ता अस्ताव्यस्त होते असे आपलं भाषण प्रचंड व्हायरल होते। एक आहे की मी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि माझ्या नशिबाने चळवळीमधले मी सगळे चढ उतार बघितले, आंदोलनामध्ये लाट्याकाट्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो आणि कधी आम्ही आमदार होईल मंत्री होईल असं आमच्या स्वप्नात नव्हतं। पण आमदारी होता आलं, आमदारामध्ये असणारं वातावरणही बघता आलं, मंत्री झालं, मंत्रिपदातल्या काळातलं शिवार बी बघता आलं। म्हणजे शेती भातातलं शिवार बघितलं, आमदारकीचं शिवार बघितलं, मंत्रिपदाचं शिवार बघितलं। मग माझ्या लक्षात आलं की शेताभातातल्या शिवारामध्ये उन्हाळा असतो, हिवाळा असतो, पावसाळा असतो, तसाच राजकारणाच्या शिवारात सुद्धा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असतो। कारण हिवाळा आला की गारव्याला लोक येते,
उन्हाळा आला की गडी पळून जाते ती आणि पावसाळा लागला की नाचायला लागते ती. हे सगळं राजकारणामध्ये मी बघितलं. पण शेतातल्या शिवारामध्ये हिवाळा आल्यानंतर शेतकरी बांधावरती जातो, शेताभोवताने येडा मारतो, पीक फुलायला लागलं की ऊर भरून येतं. उन्हाळा आला की तो आभाळाकडे बघत बसतो. पण इथं मात्र तसं नाही. राजकारणात उन्हाळा आला की गडी पळायला लागते ती, पावसाळा आला की नाचायला लागते ती, आणि हिवाळा आला की पाखरं जमावं तसं गडी शेतावर जमून बसते ती. धन्यवाद. नाही, बच्चू कडू हा चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि ते महायुती बरोबरच आहेत, महायुती बरोबर राहतील. जिल्ह्यामधलं त्यांचं स्थानिक राजकारण असले तरी काल ज्या पद्धतीनं मैदान ताब्यात घेण्यावरून त्या ठिकाणी अमित शहाच्या सभेसाठी मैदान ताब्यात घेण्यावरून तो राडा आला, ते फळ भाजपला जवळ करत नाहीत, पण शिंदे गटाशी आमची मैत्री आहे असं त्यांचं म्हणणं. ते मित्रपक्ष शिवसेनेचे आहेत आणि म्हणून ते म्हणले असतील. निवडणुका होस तोपर्यंत या स्पर्धा चालूच राहणार, पण भविष्य काळामध्ये ही कठोरता राहील असं मला वाटतं. महान शेतकरी नेते एकला चलो वगैरे असं काही नव्हतं. सगळ्यांच्या दाराला जाऊन आरत्या करून आलेले होते आणि मग BJPलाही आतल्या अंगानं सांगितलेलं होतं मी निवडून आलो की तुमच्याबरोबर राहणार आहे. महाविकास आघाडीला उद्धव ठाकरेंना मातोश्रीवरती जाऊन सांगितलेलं होतं की आधा बिदानीला आपल्याला गाडायचं आहे आणि मी तुमच्याबरोबर आहे, तुम्ही मला पाठिंबा द्या. तिनेही सांगितलं तर ही जागा आमच्याकडे त्या तुम्हाने देतो. त्यामुळं ते गुलगुली खुशीत होते. पण प्रॉब्लेम महाविकास आघाडीनं उमेदवार दिल्याबरोबर आता म्हणायला लागले की मला अभिमन्यूसारखा चक्रव्यूह केलेला आहे तो भेदायचा आहे. अरे अभिमन्यू हा लढत होता पांडवाच्या बाजूनं, तुम्ही लढत होता कौरवाच्या बाजूनं. आता कौरवाच्या मध्ये अभिमन्यू जन्माला आला हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हातकणंगल्यामध्येच मी पाहायला लागलोय आणि म्हणून हे कौरवाचा अभिमन्यू आहे. त्यामुळं आता गळा काढण्यापलीकडे त्यांच्या हातात काही राहिलं नाही. त्यांचा नंबर 3 वर नाही आला, उधरही राहिना. त्यामुळं काम खतम झाला. कौरवाचा अभिमन्यू आहे. त्यामुळं आता गळा काढण्यापलीकडे त्यांच्या हातात काही राहिलं नाही. त्यांचा नंबर 3 वर नाही आला, उधरही राहिना. त्यामुळं काम खतम.